बोगस मतदान प्रकरणी 7व्या दिवशीही पहारा आंदोलन. ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांचा लोकप्रतिनिधींना इशारा. बुलढाणा नगर परिषद निवडणुकीत बोगस मतदानाच्या आरोपांवर कायदेशीर कारवाईची मागणी करत ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे यांनी स्ट्रॉंग रूम समोर सुरू केलेले पहारा आंदोलन आज 7व्या दिवशीही 12 डिग्री तापमानात सुरूच राहिले. शहरातील सर्वपक्षीय नगरसेवक व नगरसेवकांचा व नागरिकांचा या आंदोलनाला वाढता पाठिंबा मिळत आहे. 2 डिसेंबरला झालेल्या मतदानात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला असून 300 मतदारांची ओळख पटवून पुन्हा मतदान घेण्यात आले. तसेच तब्बल 3000 नागरिक मतदानापासून वंचित राहिल्याचा दावा करण्यात आला आहे. रोठे यांनी सर्व लोकप्रतिनिधींनी हिवाळी अधिवेशनात एसआयटी चौकशीची मागणी करावी असं आवाहन केलं. स्ट्रॉंग रूम समोर परिसरातील सीसीटीव्ही, सुरक्षा, जनरेटर व उमेदवारांसाठी मूलभूत सुविधा पुरवण्याबाबतही त्यांनी प्रशासनाला सूचना केल्या. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शेख गफ्फार शेख, सत्तार, बुलढाणा. नगर परिषदेमध्ये आम्ही आज जे बुलढाणेकरांनी आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिलेला आहे, त्या मतदानरूपी आशीर्वादाचं संरक्षण करण्यासाठी EVM मशीन्सवर लक्ष ठेवण्यासाठी आज 7 दिवसापासून आम्ही इथं नगर परिषदेमध्ये प्रहार आंदोलन करत आहे आणि सर्व देखभाल करत आहे. इथं ज्या CCTV कॅमेरे लावलेले आहे 11, त्यामध्ये 5 कॅमेरे हे बंद आहेत आणि ते जे CCTV कॅमेरे त्यांचं स्टोरेज 21 तारखेपर्यंत राहिलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि आम्ही आंदोलन करतो तर इथं आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्यांनी मंडप वगैरेची व्यवस्था केलेली नाही, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, फक्त त्यांनी आम्हाला सिक्युरिटीची व्यवस्था दिलेली आहे. जे बुलढाणेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला, आम्हाला मतदानरूपी आशीर्वाद दिला, तर मी बुलढाणेकरांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सतीशचंद्र रोठे पाटील. आज नगर परिषद स्ट्रॉंग रूमच्या समोर पहारा आंदोलनाचा आमचा 7वा दिवस. नेहमीप्रमाणे संध्याकाळी 6 ते सकाळी 8 पर्यंत मी स्वतः या ठिकाणी थांबणार आहे. तर आज या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिलाताई रोठे आणि इतर प्रभागातील नगरसेवकांनी सुद्धा या ठिकाणी उपस्थिती देऊन या पहारा आंदोलनाला त्यांचा पाठिंबा व्यक्त केला. त्यांचे मनापासून आभार. आज महत्त्वाच्या घडामोडींपैकी सर्वप्रथम स्ट्रॉंग रूमच्या समोरील लाईट अप डाऊन होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, जे बुलढाण्यात 8 दिवसापूर्वी कधी होत नव्हतं. जेव्हापासून स्ट्रॉंग रूममध्ये आपल्या EVM मशीन ठेवला आहे तेव्हापासून इथली लाईन 5-10 मिनिटाला कमी जास्त प्रमाणात चालू बंद होत आहे. तर इथं या ठिकाणी एकच जनरेटर आहे, ते नगरपालिकेचं आहे. तर ते जनरेटर चालू व्हायला 5 ते 4 मिनिटाचा वेळ लागतो. तोपर्यंत इथं दुसऱ्या जनरेटरची व्यवस्था झाली पाहिजे, ही आमची प्रथम मागणी या अनुषंगानं आम्ही करतोय. तर CCTVचा जो डिस्प्ले या ठिकाणी लावण्यात आलेला आहे त्याचं 21 डिसेंबरपर्यंत स्टोरेज टिकेल का, तेवढा डाटा, तेवढी हार्ड डिस्क आपल्या प्रशासनाकडे आहे का, याचीही चौकशी होणे क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आम्हाला स्ट्रॉंग रूमच्या समोर राहण्यासाठी थंडीमध्ये आम्ही 12 डिग्री सेल्सिअसमध्ये या ठिकाणी सध्या राहत आहोत. कोणताही मंडप आम्हाला या ठिकाणी राहण्यासाठी नाही, कोणताही बेडची व्यवस्था आम्हाला या ठिकाणी करण्यात आली नाही. तरीसुद्धा आम्ही हा पहारा आंदोलनाचा संकल्प 21 तारखेपर्यंत नेणार आहोत. कारण बुलढाणेकरांचा विश्वास आणि लोकशाहीचं संरक्षण संवर्धन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी बुलढाणेकरांचा प्रथम नागरिक म्हणून आम्ही स्वीकारलेली आहे. ती पूर्णत्वास नेणार आहोत, त्यात काही दुमत नाही. परंतु थंडीच्या अनुषंगानं निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी सिक्युरिटीची व्यवस्था करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभारच व्यक्त करतो. बुलढाणेकरांनी टाकलेला विश्वास सार्थ होईपर्यंत आझाद हिंदच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जो या ठिकाणी पहारा आंदोलनाचा लढा उभारला तो सुरूच राहील. परंतु सध्या स्थितीत हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बुलढाणा शहरात 2 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झालेलं आहे, सर्वांना माहीत आहे, सर्वश्रुत आहे. असं असताना सर्वांनी मीडियाच्या समोर बुलढाण्यामध्ये बिहार राज सुरू झाला आहे, सावधान सावधान म्हणत सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. परंतु मग हा बागुलबुवा फक्त मीडियासमोर बोलण्यासाठी होता का? कारण त्याच्यानंतर एकाही प्रतिनिधीने किंवा एकाही उमेदवाराने या बोगस मतदानाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे किंवा तशी कायदेशीर प्रक्रिया किंवा हरकत दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप कोणीच केलेली नाही. म्हणून या निमित्ताने बुलढाणा जिल्ह्यातील सुज्ञ लोकप्रतिनिधींना नम्र आवाहन करतो की आपण हिवाळी अधिवेशनामध्ये कमीत कमी एक
औचित्याचा मुद्दा म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील झालेल्या बोगस मतदानाची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी ही मागणी लावून धरण्याचं किंवा ही मागणी करण्याचं धाडस तुमच्यामध्ये आहे का ही दाखवण्याची वेळ आता या ठिकाणी आलेली आहे. कारण प्रत्येक नागरिकांना आपलं विश्वासानं मतदान केलेलं आहे. प्रत्येक नागरिकांना या लोकशाहीवर इथल्या मतदान प्रक्रियेवर विश्वास ठेवलेला आहे. तो विश्वास सार्थक करण्यासाठी प्रत्येक आमदाराचं प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे की त्या EVM ची स्ट्रॉंग रूम मजबूत असली पाहिजे. त्यांनी मतदानाच्या दिवशी झालेल्या बोगस मतदानाची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे. यासाठी आपण मागणी केलीच पाहिजे. हे प्रथम कर्तव्य प्रत्येक लोकप्रतिनिधी आहे, सर्वपक्षीय उमेदवारांचं आहे. त्यांनी ते करावं हे आवाहन या निमित्तानं एक आझाद हिंदचा कार्यकर्ता म्हणून, एक पहारा आंदोलक म्हणून सर्वांना करतो. पुन्हा याच दिवशी याच ठिकाणी याच वेळेला पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय.